मन माझे नामानंदाला गुरु माऊलीला सोबत शहाजी राजे त्यांच्या दड्डाला जखम झालेली आहे, अंगरका फाटलेला होता. वैद्यराजांनी औषध उपचार केला, दंडाला पट्टी लावली आणि शहाजी राजाला वाड्यात घेऊन यायला लागलेले आहे. एवढ्या जिजाबाई हातात तलवार घेऊन, कुठाय तो लखुजी जाधव, माझ्या धीराला मारलं काय? स्वारींच्या अंगावर वार केला, मला तुमचा तोंडी बघायचं नाही. हे शब्द कानावर पडतात. शहाजी राजे म्हणतात, राणी साहेबा थांबा थांबा, पाहून घेऊ आपण. शांत केलं जिजाबाईला, शांत केलं जिजाबाईला, जिजाबाईला दुःखाचा प्रसंग दोघाला. कारण शहाजीचा चुलत भाऊ मारला गेला होता, जिजाबाईचा धीर मारला गेला होता. रीतिरिवाजाप्रमाणे हा सर्व विधी पार पडला आणि विधी पार पडल्यानंतर दरबारी गेले मुजऱ्याला, दरबारी गेले मुजऱ्याला, लखोजी याच समयाला. सासर जावायची दृष्टीला दृष्ट झाली, एकमेकाला रुखून पाहिलं. माणसं असून पशुसारखी वागायची वेळ आली. दोघही सुडानं पेटले होते. इथूनच त्यांचा वैर तयार झाला होता आणि हे वैराला कारण म्हणजेच खंडागल्याचा हत्ती. मानवलं नाही शहाजीला, मानवलं नाही शहाजीला, नाही शहाजीला. माझ्या पत्नीनं म्हणजे जिजाऊनी मात्र पण केला. माझ्या वडिलाचं मी तोंड बघणार नाही, पण सासऱ्याचं मात्र दररोज मला तोंड बघावं लागतं. कारण दरबारात मुजऱ्याला आल्यानंतर सासरा जावायची भेट होत होती. मन आपण कर्तबगार आहे. निजामाच्या दरबारामध्ये चाकरी केली पाहिजे असं काही नाही. आणि याच वेळेला नगरचे सुलतान पैगंबरवासी झाले होते. पैगंबरवासी म्हणजे आपण हिंदू धर्मामध्ये मेलेल्या माणसाला स्वर्गवासी म्हणतो. तसंच इस्लाम धर्मामध्ये जो मयत होतो त्याला पैगंबरवासी असं म्हटलं जातं. राजे नगरला आले.
विश्वास दिला देती वचनाला सांभाळू सुलतानीला बेगमानी हुकार दिला बेगमानी हुकार दिला आणि मग राम राम केला दरबाराला निजामाचा दरबार सोडला आणि आपल्या फौजेनिशी आपल्या पत्नी बरोबर राजे आले अहमदनगराला अहमदनगराला हाजी राजे आले अहमदनगराला अहमदनगराला हाजी बाळ सुलतानाला गादीवर बसवला आणि आपण वजीर बनले इस्लामी राज्याची ताकद वाढवण्यासाठी शहाजी राजे आपल्या बहुबलातलं सामर्थ्य खर्च करू लागले जरा इतिहासाची पानं चाळा म्हणजे तुमच्या लक्षात येईल शहाजीनं पराक्रम केला कडअष्टी भागाला सुलतान शाहीतला काय भाग सध्या जर पाहिलं नगर जिल्हा आणि बीड जिल्हा त्याच्या सरहद्दीवर असणारा हा कडअष्टी त्याला म्हटलं जातं ही लढाई त्यावेळेला गाजली गेली शहाजीच्या पराक्रमाला समाधान वाटलं बेगमाला समाधान वाटलं बेगमाला आपलं राज्य सांभाळायची ताकद या शहाजी राजे भोसल्यामध्ये आहे आणि वजीर म्हणून सर्व अधिकार शहाजी राजाला दिले गेले विश्वास वाटला बेगमाला बेगम साहिबाला शहाजीचा झाला बोलबाला शहाजीचा झाला बोलबाला शहाजी राजाची महती वाढू लागली इकडं सासरा चिडायला लागलेला आहे जिजाऊ साहेब इकडं बाळांतीन झालेले आहेत त्यांना मुलगा झालेला आहे एक वर्षाचा काळ लोटला पण मुलाचं नाव मात्र ठेवलं गेलं नाही शहाजी राजे मोहीवरनं परत आल्यानंतर आपल्या पत्नीला विचारलं काय नाव ठेवलंय आपण मोहीमवर असल्यामुळं अजून बालराजाचं नाव ठेवलेलं नाही आपली इच्छा काय आहे मला नेहमी भाऊजींची आठवण येते तेच नाव ठेवावं असं वाटतं पा कसं जिंकलंय जिजाऊ साहेबांनी आपल्या पतीला माग घडलेल्या त्या प्रकरणात लखुजी जाधवावर तलवार घेऊन धावून गेल्या इथं नवऱ्याचा राग शांत गेला आता काय म्हणाल्या भाऊजींचंच नाव याचं ठेवावं मला भाऊजींची सारखी आठवण येते हे शहाजी राजानं ऐकतात माझ्या पत्नीचं माझ्या धीरावर केवढं प्रेम होतं पुत्रवत प्रेम करणारी माझी पत्नी समाधान वाटलं राजाला शहाजी राजाला जी पाळण्यात बाळ घातलं
पाळण्यात बाळ घातला काय केलं संभाजी ठेवलं नावाला ठेवले ना बाळाचं नाव संभाजी ठेवलं जेवढे भाग जिंकले होते ते सर्व सोडवायचं काम सुरू केलेलं आहे शहाजीराजांनी 7 वर्षाचा काळ या अहमदनगरला गेलेला आहे जिजाबाईला काही बाळ पुन्हा 2 बाळ झाली पण ती दगावली गेली वाचली नाही पुढे नवरात्र आलं होतं या नगरचं असं महत्व आहे नगरला 2 देवीची ठिकाण आहे एक बुरानगरची देवी आणि या बुरानगरच्या देवीच्या नवरात्र उत्सवासाठी नवरात्रात 7व्या माळेला सातव्या माळेला जिजाबाई गेले दर्शनाला जिजाबाई गेल्या दर्शनाला कुठं गेल्या बुरानगराला कुणी देवी समोर गायत्री मंत्राचा जप करत आहे कुणी उपास धरलेले आहेत कुणी आईचा जागर करत आहे डोळे भरून पाहिलं बुरानगरच्या देवीला त्या तुळजा भवानीला ही मराठ्यांची कुलस्वामिनी आदिशक्ती तुळजा भवानीचंच एक वास्तव्य आहे एक कथा आहे भुत्या तेल्याच्या घरामध्ये 12 वर्षाच्या मुलीचं रूप धरून जगदंबेने 12 वर्ष घाणा हाकला तिथल्या उन्मत्त राजानं तिची छेडछाड केल्यामुळं ही नगरी पालती केली अशी कथा आहे अशा या जागृत देवस्थानाच्या समोर हात जोडून उभ्या समयाला जगदंबे हे उघड्या डोळ्यानं बघायला मिळतंय विधवेंच्या किंकाळ्या ऐकायला येतात सुंदर मुली पळवून आणल्या जात आहेत त्यांचं सर्वस्वी लुटलं जात आहे हे किती दिवस चालणार गारानं घातलं देवीला मला शक्ती द्या मी घडवती बाळाला 2 बाळ दगावली एक आहे पण मनस्थिती जाग्यावर नव्हती त्याच वेळेला त्याला मी जन्म दिला तुझं चैतन्य असणारा बाळ मला हवाय देवी समोर पदर पसरीला दैत्याचा मोड करण्याला तुझी शक्ती हवी गे मला जिजाबाई बोलल्या आंबेला भवानी पावनवसाला
काय बोलतो राणीला. राणी साहेब, जगदंबेला कौल लावलेला आहे. काय मनात इच्छा असेल ते बोला आणि मनी त्याचा विचार करा. हे सर्व थांबवण्याकरता या आदिशक्तीने मला शक्ती द्यावी. उजवा कौल मणी धरलेला मणी धरलेला उजवा कौल मणी धरलेला. आंबेन कौल बघा दिला उजवा कौल देवीनं दिला. उजवा कौल देवीनं दिला. आनंद झाला जिजाला. आनंद झाला जिजाला. आराधिकाय बोलला. राणी साहेबा, जगदंबेनं तुमचं ऐकलं. उजवा कौल दिला उजवा कौल दिला. आनंद झाला जी झाला झाला जी. देवीनं उजवा कौल दिला उजवा कौल दिला जी. तुमची ध्यान धारणा करी. परमेश्वराची जो भक्ती करतो, ज्याची श्रद्धा आहे, विश्वास आहे, त्याचाच देव आहे. लक्षात ठेवा. सराजमशाहीमध्ये देवाला मानत होते. आजची जरी लोकशाही असेल, काही मानणारे आहेत, काही न मानणारे आहेत, पण अंतर्यामी अभ्यास करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल देव आहे किंवा नाही. हा, देवाच्या नावानं थोतांड करणारी काही मंडळी आहेत, ते मलाही मान्य नाही आहे. जिजाऊ साहेब, अंधश्रद्धा त्यांची नव्हती. त्या कर्तबगार होत्या, त्या जाणत्या होत्या, सामर्थ्यवान होत्या. कारभार करण्याचं सामर्थ्य त्यांच्या जवळ होतं. आणि मग आनंद झाला जी झाला झाला जी झाला. 9 दिवस बसेन घटाला. पुढच्या नवरात्रामध्ये 9 दिवस जगदंबे तुझा उपवास करीन. 9 दिवस बसेन घटाला. 9 दिवस बसेन घटाला करीन तुझ्या जागरण गोंधळाला. आराध्यानं प्रसाद दिला, भोप्यानं प्रसाद दिला, भक्तानं प्रसाद दिला. आणि तो प्रसाद अगदी भक्तिभावाने तो भक्षण केला. काही दिवसानंतर जिजाबाईला दिवस गेले. 2रा महिना झाला, 3रा महिना झाला आणि नगरचा मुक्काम हल्ला.
नगरचा तळ हल्लेला, नगरचा तळ हल्लेला. आणि कुठे गेले? याच नगर जिल्ह्यामध्ये प्रवरा नदीच्या तीराला गाव आहे, त्याचं नाव आहे संगमनेर. संगमनेरी असता मुक्कामाता आणि मग गणपतीच्या जाती दर्शनाला. ते गणपतीचं ठिकाण आजही आहे. संगमनेर पासून पूर्व बाजूला श्रीरामपूरला जाणारा जो रस्ता आहे, श्रीरामपुराकडे जात असताना उजव्या बाजूला आणि श्रीरामपुराकडून संगमनेरला जात असताना डाव्या हाताला हे गजाननाचं दैवत आजही तुम्हाला बघायला मिळेल. गणपतीच्या जाती दर्शनाला आणि मुक्काम कुठं होता तर संगमनेरला. आणि या संगमनेर मध्ये असा आलिशान वाडा होता, तिथं वास्तव्य होतं. जे काही चाललं हे मात्र त्यांना आवडत नव्हतं. त्या नेहमी आपल्या पतीला म्हणायच्या, शहाजी राजाला हा पडलेला भयानक दुष्काळ, रयतेचे होणार हाल आणि पळवून आणलेले आपलेचे किंकाळ्या ऐकवत नाही. राजे आम्हाला किंकाळ्या ऐकवत नाही. राणी साहेबा, आम्ही तुमच्यासारखंही वागायचं ठरवलं, पण आम्ही वचनाला जागणारी माणसं आहोत. सुलतानाच्या राज्याचा भार आमच्या माथ्यावर आहे. धन्यासी मान राखलो पाहिजे. आपण म्हणताय बरोबर आहे. कदाचित हे आम्हाला जरी करता आलं नाही, पण हे तुमच्या हातून होईल. तुम्ही करून घ्याल, आम्हाला खात्री आहे. एकांतात बोलले पत्नीला जिजाबाईला, आम्ही तुमच्या हातात देतो. हा कारभार तुम्ही बघा. पण एक आम्हाला खटकायला लागलेला आहे. काय ना, तुमचे वडील आम्हाला कैद करायला निघालेले आहेत असाच आम्हाला आता निरोप आलेला आहे. आणि तेही मुंगलाचं साह्य घेऊन. असं आम्ही काय केलं मामा साहेबांचं? ना, त्यात माझा काय दोष आहे का? हे राजकारण आहे. राणी साहेबा, तुमचा दोष आहे असं आम्हाला म्हणायचं नाही, पण तुमच्या वडिलांनी आमच्यावर स्वारी करायला हवी नव्हती. आले तर पाहून घेऊ. आणि काय घडलं? एकांतात बोले पत्नीला जिजाबाईला. आपण आता इथं संगमनेर मध्ये राहायचं नाही, कारण या वेळेला तुम्हाला सांभाळणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. आणि बळकट एकच किल्ला आहे सह्याद्रीच्या शिखरामध्ये, त्याचं नाव आहे माऊलीचा किल्ला.
माहुलीचा किल्ला गाठला किल्ला गाठला माऊलीचा किल्ला गाठीला किल्ला गाठीला लकोजीनं पटलग केला गाठलं किल्ल्याला बाबा रे गाठलं किल्ल्याला लकोजी जाधवानी पाठलाग केला आणि माऊलीचा किल्ला गाठला लकोजीनी पाठलाग केला गाठलं किल्ल्याला माऊलीच्या गाठले किल्ल्याला वेडा देऊनी आणि वेडा देऊनी जाधव बसला ऐका कथेला जिरे माऊलीचा किल्ला गाठला किल्ला गाठला किल्ला गाठला माऊलीचा किल्ला गाठला लकोजीनं पाठलाग केला लकोजीनं पाठलाग केला वेडा दिला माऊली किल्ल्याला वेडा दिला माऊली किल्ल्याला शहाजीराजे आपल्या काही सौंगड्यासह बंधू समवेत पत्नी जिजाऊ आणि काही निवडक मंडळी गडावर विचार करत आहेत सासऱ्यानं वेढा दिला काही आयाबाया जमलेल्या आहेत आणि जिजाऊ साहेबाशी चर्चा करायला लागलेले आहे खुदून विचारी राणीला एक एक शब्द बोलला राणी साहेबा जरा आपली अवस्था वेगळीच दिसते कितवा महिना चालू आहे पाचवा महिना सुरू आहे जरा आता सांभाळावं काय सांभाळता ही धावपळ चालू आहे मोंगलाचं साह्य घेऊन आमचे तीर तरुण आबासाहेब म्हणजे माझे वडील लखुजीराव जाधव देशमुख स्वारीनं आणि मला कैद करण्याकरता आलेले आहेत तळ ठोकून बसल्या परवाच बेगम साहेबाला भेटले तेव्हापासून बेगम साहेबाही आम्हाला टाचकं टुचकं बोलायला लागलेले आहे घालून पाडून लागल्या बोलायला ना कळून आलं शहाजी राजाला लखुजीराव जाधव बेगम साहेबाला भेटून गेल्यापासूनच बेगम साहेबा अशा बोलू लागल्या कळून आलं लखुजी जाधवाला आपण फितूर केलंय आता बेगम तोडगा काढील बघू हा शहाजी भोसला काय करतो ते शहाजी राजे विचार करू लागले आया बाया याच समयाला
पुसू लागल्या जिजाबाईला, पुसू लागल्या जिजाबाईला, काय काय खाऊ वाटतं राणी साहेब आपणाला. मानेनं नकार दिला, मानेनं नकार दिला, काहीच खाऊच वाटत नाही. एक बोलली बघा समयाला, राणी साहेबा मला दिवस गेले होते आणि मला भलतंच खाऊस वाटलं. काय खाऊ वाटलं? मी धान्य नीट करत बसले आणि त्याच्यात जर मातीचे ढेपचे अथवा खडे सापडले, खाऊन टाकत होते. दुसरी म्हणती तुला काहीतरी खाऊ वाटलं? अगं मला भलतंच खाऊस वाटलं होतं, मी चुलीतली राख खात होते. कोण सांगती खातीरा केला, कोण सांगती खातीरा केला, आणि कोण सांगते खाती मातीला. डोहाळ्याची चर्चा सुरू झालेली आहे. एवढ्यात शहाजी राजे याच समय आला. एवढ्यात एक हळूच बोलली, बाई अगं मला खाऊस वाटत होतं ते वेगळंच. नाकात बोट घालायची, चाटायची, हस पिकलं. एवढ्या स्वारी आल्याला समजलं. आया बाया उठून गेल्या. जिजाबाई अगदीनं उठून बाहेर राहिल्या. आजबीनं म्हणजे कळलं का? स्त्रीनं आपल्या नवऱ्यासमोर कसं उभा राहावं. मान खाली आहे, पदर डोक्यावर आहे. एवढ्यात विचारलं, आम्ही ऐकलं ते खरं आहे? मान हल्ली. मग काय हवाय आपणाला? जिजाबाईंनी आपली मान वर उचलली. राजांच्या नजरेला नजर भिडली आणि म्हणाल्या, द्याला मास अलबत. पत्नीची इच्छा पुरी करता येत नसेल तर नवरेपणाचा अधिकार काय? कळलं का मंडळी? अरे ज्याला आपल्या बायकोची इच्छा पुरी करता येत नाही त्याला नवरेपणाचा अधिकार दाखवता येत नाही. सांगा, वचन द्या. राजाने दिलं वचनाला, राजानं दिलं वचनाला. जिजाबाई बोलली राजाला. शहाजी राजाला जिजाबाई काय म्हणते? तुमचा पोशाख हवा मला. काय म्हणालात? माझी इच्छा पुरी करायची आहे ना, मग पोशाख द्या. तुमचा पोशाख हवा मला. राजांनी पोशाख दिला. जिरे टोप घातला डोक्याला, कमरेला सेला बांधिला. ती समशेरी द्या. आणि समशेर कशाला? माझी इच्छा पुरी करायची आहे. हो मग द्या ना. राजानी पोशाख दिला, जिरे टोप घातला माथ्याला, जिरे टोप घातला डोक्याला, कमरेला सेला बांधिला. आणि समशेर हातात घेतली. म्यान असणारी समशेर बाहेर काढली आणि काय म्हणाल्या? खबरदार, खंडोळी करून टाकीन. बापरे, ते रूप पाहिलं, तो आवेश पाहिला. साक्षात जगदंबा डोळ्यासमोर उभी आहे असा भास झाला शहाजी राजाला. माग सरले. आता यापुढे या देशामध्ये तुमचा नंगा नाच चालणार नाही.
सत्तेची धुंद उतरण्यासाठीच आम्ही आलेलो आहोत. तुम्हाला धडा शिकवू, असुरांचा मोड करण्याला, दैत्यांचा मोड करण्याला, यवनांचा मोड करण्याला डोहाळे लागले जिजाला, डोहाळे लागले जिजाला. मित्र हो, जिजाऊ साहेबांचे डोहाळे आपल्याला ऐकवायला लागलेलं आहे. कारण आई ही गर्भवती असल्यापासूनच तिनं आपल्या बालकाला घडवायचं असतं. तिच्या इच्छा आकांक्षा हे पूर्ण करण्याकरता तिच्या अंतःकरणापासूनच ती तयारी लागती. ती होती जिजाऊ साहेबांची. डोहाळे लागले जिजाला, लागले जिजाला, लागले जिजाला. संगती शहाजी राजाला, शहाजी राजा. एके दिवशी मध्यरात्रीला शहाजी राजाने विचार केला, अशा परिस्थितीमध्ये आपणाला राणी साहेबांचं रक्षण केलं पाहिजे. आठवण झाली देवीने दिलेल्या साक्षात्काराची. मालोजी राजाला जो साक्षात्कार झाला होता, तिच्याच मोठी महापुरुष जन्माला येणार आहे आणि त्याची लक्षणं दिसून आली. जाणीव झाली राजाला, शहाजी राजाला, शहाजी राजाला. एके दिवशी मध्यरात्रीला बेत बदलला, एके दिवशी मध्यरात्रीला बेत बदलला. काय केलं? काही निवडक माणसं बरोबर घेतली. 7 वर्षाचा संभाजी बरोबर घेतला, राणी साहेबाला बरोबर घेतलं. सोडला माहुली किल्ला, माहुली. एके दिवशी मध्यरात्रीला, एके दिवशी मध्यरात्रीला सोहळाला माहुली किल्ला, माहुली. झालेल्या घोड्याला टाच मारली आणि त्या नाणे घाटामध्ये रात्रभर घोड्यावर रफेट करायला लागलेले आहे. पाठीमागून घोड्यांच्या टापाचा आवाज येऊ लागला. नाथ, तुम्ही थांबू नका. पाठीमागून घोड्याच्या टापाचा आवाज येतो. आरोळे ऐकायला येत आहे. ते बघा जवळ यायला लागलेले. मला भीती वाटते हो. अजूनही तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोरून गेलेला नाही. भाऊजींचं काय घडलं ते पुन्हा इथं घडाय नको, त्याची पुनरावृत्ती नको. तो माझा बाप नाही, माझा वैरी बनून माझ्या पाठीमागे लागलेला आहे. माझ्या कपाळाचं कुंकू कैद करण्यासाठी धावायला लागलेला आहे. तुम्ही जा विजापूरला. माझं काही हो, मी मुलगी आहे, मला काही करणार नाही. पण मला आठवण येते राणी साहेबा, अंधारी रात्रीमध्ये तुम्हाला आम्ही या दरी डोंगरात सोडावं आणि निघून जावं हे आम्हाला शोभला जात नाही. आले जरी तुमचे वडील तर 2 हात होतील. आपला पती आपणाला सोडून पुढे जायला तयार नाही हे लक्षात येतात. जिजाऊ साहेबांनी घोड्याचा लगाम खेचला. घोड्याला टॉच मारली.
आणि सह्याद्रीच्या कड्या करपारामध्ये घोडा दौडू लागला. गर्भातल्या बाळाला सांगू लागली, बेटा रागू नकोस बाळा माझ्यावर. या गोड दौडीनं तुला त्रास होत असेल, पण तुझी आई रपेट का करती तुझ्या लक्षात आलं? आयुष्यभर तुला असंच घोड्यावर रपेट करावी लागणार आहे, म्हणून गर्भातच तुला घोड्यावर बसायचं शिक्षण देते बाळा. बाळ राजा माझ्यावर रागू नकोस, माझ्यावर रागू नकोस, माझ्यावर रागू नकोस. जिजाबाईचा विचार केला, नाताच्या बायाचा विचार केला तर माझं डोकंच कामात न जात. 6-7 महिन्याची बाई घोड्यावर दौड करते, गर्भातल्या बाळाला सांगते तुला आयुष्यभर हेच करावं लागणार आहे म्हणून मी रपेट करते. आणि आता 3-4 महिन्याची गरोदर बाई डॉक्टरच्या घरला हेलपाटे घालत असते. डॉक्टर विचारतो काय झालं? कालपासून काही जरी खाल्लं तरी पचत नाही बघा. ही अवस्था आहे आताच्या स्त्रियांची. माझी आई शिवचरित्र एवढ्यासाठी तुम्हाला ऐकवायला लागलेलं आहे. सामर्थ्यवान स्त्रिया या भारतातल्या तुम्ही आहात. नारी सामर्थ्य तुम्हाला एकदा कळून द्या म्हणूनच जिजाबाईचं चरित्र तुम्हाला ऐकवत आहे. रात्रभरच्या घोड दौडीला सोडलं नाणे घाटाला पठारावर आले. कवळं ऊन लागत होत. शहाजी राजे पुढे सरकले होते. शिवनेरी गडाच्या पायथ्याला अंबराईमध्ये येऊन शहाजी राजे थांबले होते. शंभू राजाने आपल्या वडिलाच्या डाव्या खांद्यावर हात ठेवला होता. पुन्हा पुन्हा माग वळून बघत होता. औ साहेब केव्हा येतात? एवढ्या घोड्याच्या टापाची आवाज आणि धूळ उडत्याली दिसू लागली. आवाज कानावर येऊ लागला. आबा साहेब, मा साहेब आल्या. आबा साहेब, मा साहेब आल्या. अंबराई मध्ये घोडा आला. घोड्यावरून पायी उतार होत असताना राणी साहेबाचा तोल गेला. शहाजी राजांनी मिठी मारली आणि बोलले, अशी जर तुम्ही रपेट केली तर तुमच्या वडिलाच्या हाती लागायला वेळच लागणार नाही. मला तेच म्हणायचं आहे हो. आणि म्हणून मला इथं कुठंतरी ठेवून द्या आणि तुम्ही विजापूरला जा. माझ्या बापाच्या हाती लागू नका, तुम्ही विजापूरला जा. शिवनेरी किल्ल्याचा किल्लेदार विश्वासराव देशमुख आणि तरणा उमदा श्रीनिवास सरदार बोलावून घेतलं देशमुखाला विश्वासरावाला. सर्व हकीकत सांगितली. राजे साहेब, काही काळजी करू नका. राणी साहेबाच्या केसाला धक्का लागला तर हा विश्वासराव देशमुख आपला प्राण अर्पण करी. वचन दिलं राजाला, शहाजी राजाला, शहाजी राजाला. जुन्नर मध्ये ठेवलं जिजाला, सभे घेतलं बाळ संभाजीला. सवे घेतलं बाळ संभाजीला. घोड्यावर मान ठोकली जिजाबाईंनी. आपल्या बाळाच्या गालावर हात फिरवला. राजांचं दर्शन घेतलं. गालावर येणारे असू पुसत पुसत वर हात करून राजांना निरोप दिला. शहाजी राजे निघून गेले. जिजाबाईला वाटत होत
परक्याच्या घरी आपण आहोत. आपला बाळ आपल्या जवळ असता तर बरं झालं असतं. लेकराचा तरी दोन गप्पा मारल्या असत्या. आई म्हणून त्यांनी मिठी मारली तर मी सर्व विसरून गेले असते. पण शंभू हट्टी स्वारीनं विचारलं तर म्हणाले, आबासाहेब आम्ही तुमच्या बरोबर येणार. बाळ राजाही गेला. वेळ सूर्यास्तमानाची होती. राजमार्गावर मशाली पेटल्या गेल्या. घरात दिवाबत्ती लागली गेली. काळुक्याचं साम्राज्य दिसू लागलं. एवढ्यात घोड्याच्या टापाचा आवाज सुरू झाला. घोडी किंकाळायला लागलेली आहेत. राजमार्गानं घोडी दौडत येत होती आणि ती सरत विश्वासराव देशमुखाच्या वाड्यावर आली होती. ढेलजात बसलेल्या श्रीनिवासाने उडी टाकली खाली. एवढ्या शहाजी राजे कुठे गेले हे विचारलं कुणी. कुठाय तो शहाजी भोसला. पाबंदी रखो मामा साहेब, पाबंदी रखो. वाड्यात जायचं असेल तर म्यान तलवार करा, नंतर तुम्हाला जाता येईल. तलवारी म्यान नाही केल्यात रात जाता येणार नाही. नाही हे हिम्मत तुझ्यात. श्रीनिवास सरदारावर तलवारीचा वार करतात. त्यानं तो तलवारीच्या पात तलवारीवर झेललं गेलं. आतून आवाज आला, खबरदार. पुढाला तर खंडोळी केली जाईल. आवाज कुणाचा होता? जिजाऊ राणी साहेबाचा. माथ्यावले केस विस्कटलेले आहे. भालाला कुंकू आहे. पदर कमरेला खोसलेला आहे आणि नंगी तलवार घेऊन करवंदीच्या चाळीतून जशी वाघीण खवळून येते याप्रमाणे बाहेर आल्या. शहाजी राजे भोसले विजापूरला गेले. त्यांची पत्नी जिजाऊ भोसले तुमच्या समोर उभी आहे. हिम्मत असेल हे समोर तुझ्या खंडोळ्या करून टाकतो. मुलगी हवे देवी साकार. लखुजी जाधवाला काय दिसलं की आपली पोरगी जीव नाही, साक्षात जगदंबा डोळ्यासमोर दिसली. मुलगी नव्हे देवी साकार, देवी साकार असा होऊन साक्षात्कार. जाधवराव झाले बघागार, जाधवराव झाले बघागार. हातात गळली तलवार, हातात गळली तलवार. प्रेमाचं फुटलं पाजर दाटला उर. प्रेमाचं फुटलं पाजर दाटला उराजी. पुरी क्षमा कर या बापाला. साठी आणि भूत नाटी म्हणतात काय खोटं नाही बेटा. अशा अवघडलेल्या परिस्थितीमध्ये तुला घरी न्यावं, दोन सुखा समाधानाचे घास खायला घालावे, पण या मूर्ख बापानं तुला दरी डोंगरामध्ये रात्री अंधारेचं तवडावं लागलं. आबा आबा हे तुम्ही बोलता, तुमच्या जीवावर एवढं प्रेम आहे आबा तुमचं, मग तो लाल महालातला गुलाल अजून का उधळला जातो आबा? हे जाधवांचं आणि भोसल्याचं वैर कधी संपलं जाईल? पोरी
हे आमच्या हाडा मासाला भिनलेलं आहे. आम्ही जिवंत असायपर्यंत आमचा वैर संपला जाणार नाही. अगे नवऱ्याला जड झाली म्हणून तो तुला इथं ठेवून गेला असेल. माझ्या पोटचा गोळा आहेस तू, चल तुला घेऊन जातो. असं म्हणता जिजाबाई लागलीच आपल्या वडिलाच्या गळ्यात पडली, माग सरली आणि काय म्हणाली, आबा मी जाधवांची माहेरवाशी नसली जरी तर भोसल्यांची सासरवाशी नाही आबा. हो पोरी, एक कोड सोडवायचं म्हटलं तर दुसरं कोड पडत असत. गालात मारून घेतली, कधी अक्कल याची म्हातारा झालो. एवढ्यात विश्राव सुराव काय म्हणतात, राजे साहेब उभ्यानं काय बोलतात, जरा बसावं. आबा बसा की. हातपाय धुयाला पाणी दिलं, चूल भरली. आबा एक कराल माझ्यासाठी, वर गड मोकळा आहे, तटबंदी आहे. विश्वासरावांच्या पत्नी लक्ष्मीबाई सांगत होत्या पाणी भरपूर आहे, माझी गडावर व्यवस्था करा, नंतर जा. दुसऱ्याच दिवशी गडावर जायची तयारी झाली. मेना सजला, जिजाऊ साहेब मेन्यात बसल्या. भुयानी मेना उचलला आणि मेना गडावर चालला. पहिला दरवाजा आला आणि पहिल्या दरवाजात येताच घंटानाद झाली. कुणाचं मंदिर आहे हो हे? शिवाई देवीचं. या देवीच्या नावानंच किल्ल्याला ओळखलं जातं आणि जागृत दैवत आहे. शिवाई भोसल्याचा अंश माझ्या हृदयात वाढत आहे. बाळ झाला तर तुझाच नाव ठेवी, तुझाच नाव ठेवी. गडावर आल्या, मुलीची व्यवस्था करून शहाजी राजे निघून गेले. तिकडे लखुजी जाधवानी सांगितलं, पुरी काही कमी जास्त झाल्यास कळव मला, पुढं लेण्याद्री आहे, येईन मी. जगलो वाचलो तर ह्या मोहरा ववाळून मुलगा झाला, गोरगरब्याला वाटून टाक. आबा असं बोलू नका, जगलो वाचलो तर म्हणू नका. अगं राजकारणाचे फासे कधी उलटे पडतील काही कळणार नाही, काही कळणार नाही. पोरी येतो मी. ते निघून गेले आणि निघून गेल्यानंतर 1 महिन्याला गडावर कळलं, लखुजीराव जाधव आणि त्यांच्या मुलासह त्यांची कत्तल करून टाकली. दरबारामध्ये मुजऱ्याला आले असताना कत्तल करून टाकली. आबा आयुष्यभर इस्लामी राज्य वाढवण्यासाठी भाऊबलातली ताकद खर्च केली. निजामशाही वाढवण्याकरता उभा आयुष्य घालवलात, पण त्यांनीच तुमची खंडोळी केली, त्यांनीच तुमची खंडोळी केली. नाही, याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. जगदंबे, या असुरांचा नैनाट करण्यासाठी तुम्ही मला शक्ती द्या, तुम्ही मला शक्ती द्या. जगदम जगदम जगदम. आबा 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 काय झालं तुमचं? आबा आबा आबा.
सांभाळावं जरा प्रकृतीला. अगं पुरी आता म्हातारपणी असंच चालायचं. तशी काय गरज भासलीच धाडावा निरोप मला येईन समयाला. धाडावा निरोप मला येईन समयाला. समोर पाहिलंस लेलेंद्रे, हा तुझा पाठीला काय विश्वासराव सारखा माणूस तुझ्या रक्षणासाठी आहे. लक्ष्मीबाई देशमुख या माय माऊलीचा स्वभाव मला आवडला. मस्त की हात ठेविला, मस्त की हात ठेविला. निरोप मुलीचा घेतला, निरोप घेतला आणि सांगितलं सुखा समाधानाचे दिवस जावो. एक काळजी होती मनाला, एक काळजी होती मनाला. स्वारी गेली विजापुराला, स्वारी गेली विजापुराला. निरोप केव्हाही सुखरूप विजापूरला पोचले का. गडावर कधी जाई फेर फटक्याला, कधी जाई फेर फटक्याला. निरखून पाहती भूमीला. सौंदर्यानं नटलेला तो शिवनेरीचा परिसर. पसरलेलं नद्यांचं जाळं, पण कोरड्या फटफटीत भयानक दुष्काळ होता. लोक गाव सोडून गेली होती. अशी परिस्थिती त्यावेळेची. एका म्हाताऱ्या ग्रस्ताला पकडून आणलं होतं. कसली गर्दी आहे हो बुरुजाजवळ. कुणीतरी चोरी केली होती म्हणे आणि म्हणून त्याचा कडेलोट करायचा चाललेला आहे. जिजाबाईंनी सांगितलं जाऊन सांगा विश्वासरावाला कडेलोट त्याचा करू नका, त्याला माझ्या समोर आणून उभा करा. कडेलोट बंद बघा केला आणि त्याला पकडून आणलेला आहे. वृद्ध थकलेला, बरगड्या दिसायला लागलेले, पोटात अन्न नाही म्हणून वृद्ध दिसत आहे. जिजाऊ साहेबांच्या समोर उभं केल्यानंतर विचारलं आजोबा काय गुन्हा केला तुम्ही म्हणून तुमचा कडेलोट होत आहे. साहेब लेकर बाळा चटाचट उपाशी मरत आहे म्हणून आजुली भर ज्वारी चोरली म्हणून माझा कडेलोट चाललेला आहे. विश्वासराव पोटाला अन्न मिळत नाही म्हणून अगोदरच लोक मरायला लागलेले आहेत तर त्या तुम्ही त्यांचा कडेलोट करता. आम्ही गडावर असेपर्यंत यापुढे एकाचाही कडेलोट झाला नाही पाहिजे ही
संधी द्या आणि याला सुखरूप त्याच्या घरी पोच करा. अहो साहेब, तुमच्यामुळं वाचलो. या लोकांनी माझा कडेलोट केला असता मी तुमच्यामुळं वाचलो. तुला वाचवणारा वेगळा आहे बाबा आता. पण अशा रीतीने 1 महिना लोटला. विश्वासरावांची पत्नी लक्ष्मीबाई आणि जिजाबाई गप्पा मारायच्या. स्वारीच्या, कधी पराक्रमाच्या, कधी आपल्या बचपनाच्या, तर कधी विश्वासराव आणि लक्ष्मीबाईच्या. संसाराच्या रंगल्या गप्पा. जिजाबाई आणि लक्ष्मीबाई कधी जाई बुरुजावर, कधी जाती टाक्यावर, कधी उतरून गढावर. शिवाईचं घेती दर्शन, शिवाईचं घेती दर्शन. शांत बसावं डोळे झाकून, देवीचं करती चिंतन, देवीचं करती चिंतन. 1.5 मास गेला लोटून, गेला लोटून. 1.5 मास गेला लोटून, गेला लोटून. इकडं लखुजी जाधवांचा काय झालं. दरबारी मुजऱ्याला आला, दरबारी मुजऱ्याला आला, मुजऱ्याला आला. कपटी बेत केला, कपटी बेत केला. हे बाबल्याक मुजरा करायला आल्यानंतर यांच्या खंडुळ्या करून टाका असा निजामाने आदेश दिला होता. त्याची पूर्ण तयारी झाली होती. पण प्रामाणिकपणे मालकाची चाकरी करणाऱ्या लखुजी जाधवाला मात्र माहित नव्हतं की आज मी मुजऱ्याला गेल्यानंतर माझ्या खंडुळ्या केल्या जाणार आहेत. माझ्या 4 मुलासह कत्तल केली जाणार आहे. कल्पना नव्हती. दरबारी आले मुजऱ्याला, दरबारी आले मुजऱ्याला. मुजरा केला जेव्हा धान्याला, खाली वाकून मुजरा करता तेवढ्यात निजाम उठून गेला आणि सपासप वार झाले. गर्दनी उतरल्या गेल्या. लखुजी जाधवाची आणि त्यांच्या लेकरांची खंडोळी करून टाकण्यात आली. आणि हा हा म्हणता ही वार्ता शिवनेरी गडावर पोचली गेली. आता हे राणी साहेबांना कसं सांगायचं की तुमच्या वडिलांची हत्या झाली. गडावर सगळे अबोल झाले. सर्वांचे चेहरे सुटकी बनले. बोल पाहून सर्वाला, बोल पाहून सर्वाला. संशय आला राणीला, संशय आला जिजाला. हे का बोलत नाहीत माझ्याशी. मी याला जड झाले वाटत. कारण 1 दिवशीचा पाहुणा 2 दिवस 3 दिवस नंतर पाहुण्यानं राहू नये अशीच माझी अवस्था झाली.
मग यांना जड होत होती तर माझ्या नवऱ्याला त्याच वेळेला यांनी का सांगितलं नाही? तुझी बायको तुझ्या बरोबर घेऊन जा, मी तिला सांभाळू शकत नाही. मोठ्या दिमागानं वचन दिलं, विश्वास दिला, आणि आता मात्र माझ्याशी बोलत नाही. कुणी बोलत नाही. का बोलत नाही तुम्ही माझ्याशी? आज तुम्हाला जड झाली तर मला इथं का ठेवून घेतलं? कशा करता ठेवून घेतलं? तुम्ही आबोल का? राणी साहेबा, राणी साहेबा असं भलतं सद्द मनात आणू नका. राणी साहेबा, आम्ही तुमच्याशी का बोललो नाही याचं कारण वेगळं आहे. राणी साहेबा, आबासाहेब निजामाच्या दर्शनाला गेले असताना मुजरा करता त्यांच्यावर तलवारीचे वार झाले. तुमच्या भावंडासह तुमच्या वडिलांची कत्तल केली. आबा, आयुष्यभर ज्याच्यासाठी तुमच्या बाहुबलातलं सामर्थ्य तुम्ही खर्च केलं, निजामशाहीचा ध्वज फडफडला गेला, रक्ताच्या नात्याशी वैर केलं आणि इस्लामी राज्य मजबूत ठेवण्याकरता प्रामाणिकपणे धन्याची सेवा केली. आबा, याचं बक्षीस तुम्हाला काय दिलं? यांनी तुमच्या खंडुळ्याच केल्या ना, तुमच्या मुली बाळी पळवल्या ना, तुमच्या घरादाराची राख रांगोळी केली, स्मशान केलं यांनी. आबा, स्मशान केलं. हे आता सहन केलं जाणार नाही. याचा बदला घेतला जाईल. याचा बदला घेतला जाईल. आबा, आता सहन केला जाणार नाही. याचा बदला घेतला जाईल. आबा, आणि जिजाबाईला मूर्छना आली, बेशुद्ध झाल्या, दातकिडी बसली गेली. लक्ष्मीबाई घाबरल्या, विश्वासराव घाबरले. आता काय होते कोण जाणे. हकीमाला बोलवलं, वैद्यराजाला बोलवलं, जाणत्या बायांना बोलवलं. गडागडा लोळत होत्या, गडागडा लोळत होत्या, आरडत होत्या, बडबडत होत्या, उठून पळत होत्या. थांबा, नाही तुम्हाला सोडणार. आता माझ्याशी गाठ आहे. मी एकाचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. चावळाय लागल्या. कुणी म्हणतंय चावळलं, कुणी म्हणतंय बडबडलं, कुणी म्हणतं पिस लागलं का वेद लागलं. काय घडायला लागलेलं आहे. एक दिवस गेला, रात्र गेली, पौर्णिमा संपली, दुसरा दिवस गेला, दुसरी रात्र गेली, आणि मग मात्र विश्वासरावच्या तोंडचं पाणी पळालं. शिवाई देवीच्या मंदिरात आले. आई जगदंबे, शिवाई देवी, हवा असेल माझा बळी घे, या विश्वासरावाचा बळी घे. पण राणी साहेबाला मात्र धक्का लागला नाही पाहिजे. म्हातारपणी या विश्वासरावाच्या तोंडाला काळं लागल. राणी साहेबांना आणि तिच्या गर्भात असणाऱ्या बाळाला सुखाचा ठेव तुझ्या आश्रयाला शिवनेरीत आलेले आहे. शिवाई देवी, संकडे घातले देवीला, संकडे घातले देवीला, घातले देवीला. आणि विश्वासराव देवीचं तीर्थानी अंगारा घेऊन गडावर आलेले.
बाहेरच्या ढैजामध्ये लोक विचारत बसलेले आहे. सूर्यास्तमनाची वेळ आहे. पक्षी आपल्या घरट्याकडे यायला लागलेले आहे. दुभत्या गायी आपल्या वासराच्या वडीनं घराकडे पळायला लागलेल्या आहे. अशाच वेळेला आतून एक बाई पळत आलेली आहे. मध्यम वयाची आई, 40शी वलंडलेली आहे. दोन्ही हात समोर करून बसलेल्या मंडळींना काय म्हणत आहे? ऐकलत का? ऐकलत का? बाळ बाळांतील सुखाच्या आहेत. राणी साहेबांना मुलगा झाला. मुलगा राणी साहेबांना मुलगा झाला. एकेकाली सह्याद्री हसला. एकेकाली सह्याद्री हसला. सह्याद्री हसला आनंद त्याला कसला. एकेकाली सह्याद्री हसला आनंद त्याला कसला. शिवनेरीत बाळ जन्मला. सूर्यास्तमनाच्या वेळेला हिंदू धर्माचा सूर्य उदयास झाला. गडावर तोफा डागल्या गेल्या. 12 मावळ या परिसरातल्या लोकांना माहित होतं की शहाजी राजाची पत्नी गडावर आहे. ती बाळंतीण झाली. तिला मुलगा झाला असला पाहिजे म्हणून तोफ डागली गेली. शिंग वाजला गेलं. एकेकाली सह्याद्री हसला आनंद त्याला कसला. आनंद त्याला कसला. शिवनेरीत बाळ जन्मला. शिवनेरीत बाळ जन्मला. मुलगा झाला शहाजी राजाला. शहाजी राजाला. फाल्गुन वद्य तृतीया 1630 सूर्यास्तमनाच्या वेळेला सह्याद्री हसला. गडावर तोफा डागल्या गेल्या. गडगडाट उठला. आनंदी आनंद बोलावून घेतलं भटजीला. शास्त्री बुवाला. आता बाई बाळंतीण झाल्यानंतर सर्वसामान्य माणसाच्या घरात केवढी गडबड असते. आता ही राजाची राणी आणि एका किल्लेदाराच्या किल्ल्यामध्ये या बाळाला जन्म देते. ती धावपळ कसली असेल. दरवाजात लिंबाचे ढाळे अडकवले गेले. दरवाजात लिंबाचा ढाळा अडकवण्याची प्रथा म्हणजे त्या घरात कुणीतरी बाळंतीण झालेला आहे. दोन पाठ मांडले गेले. शास्त्री बुवा एका पाठावर बसलेले आहे. दुसऱ्या पाठावर आपला बाळ ठेवलेला आहे आणि बाळाची कुंडलिकी काढायला लागलेला आहे. पडद्या आडून शास्त्री काय बोलतो ऐकायला लागलेले आहे. शास्त्री तो बोलू लागला. बोलू लागला. महापुरुषाला जन्माला. महापुरुषाला जन्माला. हा बाळ हा महापुरुष आहे. बहुजनाच्या हितासाठीच आपल्या आयुष्यात आपला कारभार करी. सर्वांना वंदनीय होईल. पराक्रमी बने. हत्ती झुलतील. अनेक राजे रजवाडे मंत्री मुजरे करतील. शास्त्री असं बोलत असताना जिजाबाईचे शब्द बाहेर आले. शास्त्री बुवा, दक्षिणेच्या लालचेनं मुलाचं महत्व सांगत बसू नका.
खरं असेल ते सांगा. या शास्त्र्याला दक्षिणेची गरज नाही. जे मला कुंडली दिसते तेच कथन करत आहे. गरजून शास्त्री बोलला धनाचा आमिष नाही मला. कुंडलीत जे दिसत ते बोललो तुम्हाला. ग्रह नक्षत्र तिथी घटे पळे जन्माला आलेली वेळ कुठली. गुरुबळ कसं आहे, याचं आरोग्य कसं आहे, याला पुढे धोके कुठले आहेत. अशा रीतीनं शास्त्र्यांनी कुंडली टिपायला सुरुवात केलेली आहे. आनंद झाला सर्वाला तसाच गडकर्याला. विश्वासराव देशमुखाला, श्रीनिवास सरदाराला. आणि गडावर रीग लागली रीग. आणि काय म्हणू लागल्या, चला 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 गडावर. चला चला गडावर पाहू बाळाला. 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 शिवनेरीचा बाळाला. शहाजीला तो मुलगा झाला. जिजाबाई तिनं बाळाला जन्म दिला. चिमुकल्याला तानुल्याला चिमुकल्याला तानुल्याला पाऊसला चला चला गडावर पाहू बाळाला. चला चला गडावर पाहू बाळाला. चला चला पाहू बाळाला. पाहू बाळाला. शिवनेरीचा गड मोठा. शिवनेरीचा गड मोठा. धनधान्याला नाही तोटा. शिवनेरीचा गड मोठा. धनधान्याला नाही तोटा. पाण्याची टाकी भरलेली आहे. घोड्याच्या पागा आहे. आणि एकच वाट आहे. त्या वाटेने जाताना शिवाय देवीचं दर्शन घडत आहे. एक मात्र अवघड वाट आहे. इथं दोर लावल्याशिवाय जाता येत नाही. रीग लागली जेव्हा गडाला. रीग लागली जेव्हा गडाला. बघण्या जाती त्या बाळाला. बघण्या जाती दुसरा दिवस झाला. तिसऱ्या दिवशी आयाबायांची गर्दी सुरू झाली. चौथा दिवस उगवला. पाचवीची तयारी झाली. निरोप कळला तो आजीला. आजी कोण? शहाजी राजाची मातोश्री उमाबाई राणी साहेब. निरोप
कळलं जिजाबाईला. विश्वासरावला बोलवून घेतला आणि काय म्हणाल्या, विश्वासराव सासूबाई आलेले आहे, उमाबाई राणी साहेब स्वागताला जावा, पालखी घेऊन जावा, थकलेले आहे, त्यांना गडावर घेऊन या. मनाला मोठं समाधान वाटलं. आपला पती नाही पण सासूबाई आल्या. आई आणि सासूबाई याच्यामध्ये फरक नाही. आई आणि सासूबाई घेऊन या. पालखी गेली. गडाखाली पालखी आली, अहो गडाखाली पालखी आली. उमाबाई उन्हात वर येत होत्या, पालखीत बसल्या, गडावर आल्या आणि गडावर आल्यानंतर 5वीचा हा सोहळा, 5वी झाली, नाव ठेवायचा बारसं आलं. उमाबाई बोलल्या सुनेला, उमाबाई बोलल्या सुनेला, बोलल्या सुनेला, काय ठेवायचं याच्या नावाला. वट्टात शब्द म्हटला, वट्टात शब्द म्हटला. येता येता मी जगदंबेला म्हटलं होतं, मला बाळ झाला तर तुझंच नाव त्याचं ठेवी, शिवा. वट्टात शब्द म्हटला, शिवाजी ठेवलं नावाला, ठेवलं नाव. वट्टात शब्द म्हटला, वट्टात शब्द म्हटला, शिवाजी ठेवलं नावाला, ठेवलं नाव. शिवनेरीत पळणा बांधिला, हलवी बाळाला जिजाबाई, हलवी. आणि काळाचा तो काळ शिवाजी आला जन्माला. राष्ट्रपुरुष है शिवप्रभु राजे, राष्ट्रपुरुष है शिवप्रभु राजे, पोवाडे त्यांचे मी गाईन, माझ्या राजाची हो शिवगीतांजली गाईन, माझ्या राजाची हो शिवगीतांजली गाईन, माझ्या राजाची.
तिच्या हाती पाळण्याची दोरी ती राष्ट्राला उद्धारी. काय शक्ती आहे मातानो, आज तुम्ही तुमच्या बाळाची पाळण्याची दोरी हातात धरता. जिजाऊ साहेबांनी पाळण्याची दोरी हातात धरली तर या राष्ट्राचा उद्धार करणाऱ्या महापुरुषाला घडवलं. मुलाला आई घडवत असते. जाणती माता ती मुलाला जाणत करू शकते. म्हणून आई वडील जाणते असावे लागतात. शिवनेरीत पाळणा बांधिला रेशमाची दोरी त्याला. रेशमाची दोरी त्याला, रेशमाची दोरी त्याला. धोका देते जिजामाता. धोका देते जिजामाता, माता राष्ट्रपुरुषाची. माझ्या राजाची हो, शिवाजी चांदणी गाई ना. माझ्या राजाची हो, शिवाजी चांदणी गाई ना. माझ्या राजाची. राष्ट्रपुरुष हे शिवप्रभू राजे. शिवाजी राजे नित्या महाराष्ट्राचे नव्हते, नित्या हिंदूंचे नव्हते, तर या देशामध्ये राहणाऱ्या 18 पगड जातीचे होते. आणि म्हणून माझा राजा राष्ट्रपुरुष हे शिवप्रभू राजे. पोवाडे त्यांचे मी गाईन. माझ्या राजाची हो, शिवाजी चांदणी गाई ना. माझ्या राजाची हो, शिवाजी चांदणी गाई ना. माझ्या राजाची. धुड 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 बाळ चालला, गुडघ्याने तू रांगू लागला. गुडघ्याने तो रांगू लागला, गुडघ्याने तो रांगू लागला. आई आपल्या बाळाला हाताला धरते, त्याला चालाय शिकवते, त्याला बोलायला शिकवते. शिवाजी राजे पालते होता होता हातावर न्याड देऊ लागले, गुडघा पुढं घेऊ लागले, गुडघ्यानं रांगू लागले. हळूहळू तोल जातो पण धुडू धुडू पळू लागले. धुडू 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 बाळ चालला, गुडघ्याने तो रांगू लागला. गुडघ्याने तो रांगू लागला, गुडघ्याने तो रांगू लागला. आऊ साहेब शब्द म्हटला. काय घडलं? याच वेळेला शहाजी राजे बेंगलोर वरून भरानपूरला निघाले होते. एका खानाच्या स्वागतासाठी चालले होते. जाता जाता वाट वाकडी करून शिवनेरीवर आले. आपल्याला मुलगा झालेला आहे, आपली पत्नी कशी आहे, विश्वासरावाची भेट घ्यावी, कारण 2-2.5 वर्षाचा काळ निघून गेलेला आहे. आणि म्हणून शहाजी राजे शिवनेरी मुक्कामाला आलेले आहे. धुडू 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 बाळ चालला, गुडघ्याने तो रांगू लागला. गुडघ्याने तो रांगू लागला, गुडघ्याने तो रांगू लागला. आऊ साहेब शब्द म्हटला. आऊ साहेब शब्द म्हटला, भेट शहाजी राजाची.
पोहणे त्यांचनी गाईन माझ्या राजाची हो गीतांजली गाईन माझ्या राजाची हो गीतांजली गाईन माझ्या राजाची हो गीतांजली गाईन माझ्या राजाची दुष्काळाने कहरच केला अन्न पाणी नच कोणाला अन्न पाणी नसतो नाला अन्न पाणी नसतो नाला याच वेळेला महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडलेला होता. लोक त्राही झाले होते. रयतेची गुरं ढोरं मरून गेली होती. पुष्ट दिसत होते ते गिधाड. कुठंही पाणी नव्हतं. असा भयानक हा दुष्काळ. दुष्काळाने कहरच केला अन्न पाणी नच कोणाला अन्न पाणी नसतो नाला अन्न पाणी नसतो नाला पाऊस आला राजा बोले राजे अंगणात खेळत होते. टाळ्या वाजवत होते. काळ्या माळ्या करत होते. गोबड्या भाषेत पाऊस आला म्हणून नाचत होते. आकाशामध्ये एकच ढग होता. हा म्हणता वादळ सुटलं आणि उडी मोठी प्रचंड वृष्टी झाली. दरी डोंगरातल्या वगळी तुटून पडू लागल्या. नदीचं पाणी तांबडं दिसू लागलं. जिकडे तिकडे आनंद झाला. दुष्काळाने कहरच केला अन्न पाणी नच कोणाला अन्न पाणी नसतो नाला अन्न पाणी नसतो नाला पाऊस आला राजा बोले पाऊस आला राजा बोले. शब्द खरे ठरले. आणि जिजाबाई आपल्या बाळाची आलाबाला घेत आहे. आनंदाचं वातावरण झालं. सौंगड्यासी खेळू लागला. एवढ्यात मुलांच्या बरोबर खेळू लागला, बोलू लागला. कधी पाठशिवणीनं खेळावं, कधी डोळे झाकून घ्यावे, कुणाला शोधून काढावं, कधी शेला हाताला बांधावा आणि अशा रीतीनं बाललीला करू लागले. एवढ्यात शहाजी राजे बेंगलोरला परत गेल्यानंतर आपल्या विश्वासाचा माणूस, वयोवृद्ध असणारा, याचं नाव आहे दादोजी कोंडदेव. या दादोजी कोंडदेवाजवळ लखोटा लिहिला आणि आज्ञा केली, जावा शिवनेरीत जावा, राणी साहेबांना आणि शिवबाला घ्या, पुण्यात या, उद्ध्वस्त झालेली पुण्याची भूमी पुन्हा तिथं लोकाला बोलवा. लोक वस्ती करतील, दिवे लागतील आणि वसाड भूमी हे शिवप्रभूच्या पदस्पर्शानं पावन होईल. दादोजीला आज्ञा झाली आणि दादोजी बेंगलोरवरून लखोटा घेऊन कुठं आले तर शिवनेरीवर. बेंगलोरचा तो लखोटा आला, दादोजीने मुजरा केला. दादोजीने मुजरा केला, दादोजीने मुजरा केला. लखोटा वाचून दाखवला आणि थोरल्या महाराजांची आज्ञा आहे पुण्याला जाण्याची. शिवाजी राजांना कळलं आता आपण पुण्याला जायचंय.
आपल्या सवंगड्याला सांगू लागले, आम्ही उद्या पुण्याला जाणार. हो, दादूजी आल्यात, तुम्ही याल पुण्याला. राजे, तुम्ही राजे आहात, आम्ही मावळ्यांची पोरं, भिलांची पोरं, कोळ्यांची पोरं, दरी डोंगरात राहणाऱ्या या आदिवासींची पोरं. आम्हाला कोण बरं पुण्याला नेणार? आम्हाला कसं पुन्हा बघायला मिळणार? आम्ही विचारतो नाऊसाहेबाला आणि आपण सर्व मिळून पुण्याला जाऊ. बेंगलोरचा तो लकोटा आला, दादोजीने मुजरा केला. दादोजीने मुजरा केला, दादोजीने मुजरा केला. आपण सर्व जाऊ पुण्याला. आऊसाहेब, आमच्या सवंगड्यांना घ्या ना बरोबर, आम्हाला खेळायला होती. आम्ही एकटेच का? राजे, आपण पुण्याला गेलो ना, मग तिथं आपलं सर्व व्यवस्थित झालं की तुमच्या सवंगड्याला पुण्याला बोलवून घेऊ. आता आपण त्याला न्यायचं नाही, आपणच जायचं. राजे परत आले ना आपल्या सर्व मित्रांना म्हणतात, मित्रांनो नाराज होऊ नका, आम्ही आऊसाहेबांना सांगितलं. आऊसाहेब म्हणाल्या, आपण आधी पुण्यात जाऊ आणि नंतर तुमच्या मित्रांना बोलवून घेऊ. आपण सर्व जाऊ पुण्याला. आज्ञा शहाजी राजाची, माझ्या राजाची. शिवगीतांजली गाईना माझ्या राजाची. शिवगीतांजली गाईना माझ्या राजाची. राष्ट्रपुरुष है शिवप्रभु राजे, राष्ट्रपुरुष है शिवप्रभु राजे. पोहाडे त्यांचे मी गाईन माझ्या राजाची. शिवगीतांजली गाईना माझ्या राजाची. शिवगीतांजली गाईना माझ्या राजाची. पुण्याला जाण्यासाठी मेने सजले, घोडी निघाली, तंबू बांधले गेले आणि शिवनेरी गड सोडला. शिवाय देवीचं दर्शन घेतलं. देवीच्या दरबारात राजांच्या हस्ते सुवर्ण दान केलं. सर्व लोकांच्या डोळ्यात अश्रू उभा राहिले होते. लक्ष्मीबाईला तरी आता उभा वनवा सुटला होता, कारण 3-4 वर्षाचा काळ निघून गेलेला होता. जिव्हाळ्याचं नातं जडलं होतं. शिवबा सर्वांना हवा हवा होता. प्रत्येकाचे डोळे पाण्यानं डबडबले होते. काहींनी हुंदके द्यायला सुरुवात केली होती. राजे सर्वांना हाताचा इशारा करत होते, पुण्याला गेल्यानंतर तुम्हाला घेऊन जाईल, तुम्हाला आमंत्रण येईल याचं बर का हो दादूजी, माझ्या मित्रांना पुण्याला घेणार. दादूजींनी मान डोलवावी. जुन्नर गाव गेलं, खेड मंचर गेलं, चाकण गेलं. चाकणचा मुक्काम आटोपल्यानंतर हे पुण्याला येऊन पोचलेले आहेत. पुन्हा उद्ध्वस्त केलेलं होतं. जुन्या पडलेल्या भिंती साक्ष देत होत्या. इथं वस्ती होती, पण त्याच्यावर साम्राज्य होतं कुणाचं, तर पंध गवात घाणेऱ्या उगवल्या होत्या.
नदीच्या तीराला आलेले आहेत. शिवाजी राजे आपल्या आईच्या हाताला धरून त्या नदी तीरानं फिरायला लागलेले आहेत आणि विचारतात, आऊसाहेब हेच का ते पुणे? हो राजे, हेच पुणे. इथं एकही घर दिसत नाही, सर्व पडलेल्याच इमारती आहेत. वाडा कुठं आहे? जिजाऊ साहेब आपल्या छोट्याशा बाळाला काय म्हणतात, राजे वाडा हिरून राहायचं नसतं, वाडा बांधून राहायचं असतं. आई आपल्या मुलाला काय शिकवते? नाही, तुम्ही तुमच्या मुलाला शिकवताय. डिस्कोचे चाळे काढायला, ढुंगण हलवायला. जाणती आई आपल्या मुलाला घडवत असते. हात वर उंचावला गेला, तंबू काढले गेले, बल्ल्या उभ्या केल्या, रावट्या ठोकल्या, साफसफाई झालं. दादोजी त्या वशाळ पुण्यामध्ये फिरू लागले आणि फिरत असताना विटकाराच्या ढिगामध्ये लपलेली, कुठंही भंग न पावलेली, सुरक्षित असणारी गणपतीची मूर्ती दादोजीला दिसली. त्या पाऊल वाटेनं दादोजीच्या सावलीप्रमाणे हे बाल शिवाजी दादोजी बरोबर फिरत असत. दादोजींचं लक्ष त्या ढिगाऱ्याकडे गेलं. दादोजीने उपरनं कमरेला बांधलं आणि ती पंद गवत उपटून टाकायला सुरुवात केली. विटकार बाजूला टाकली आणि गणपतीची मूर्ती सर्व मोकळी झाली. कुठेही बांगलेली नव्हती. शिवबा, आऊसाहेबांना घेऊन येता का? देवघावला म्हणावं, देवघावला. शिवाजी राजे पक्षाची आवाज काढत होते, शिट्टी वाजवायचे. शिवाजी राजाने उडी मारली आणि उडी मारली, नाचत चालले आणि काय म्हणायला लागले, हे हे! आणि देव घावला, देव घावला, दादोजीला देव घावला. शिट्टी वाजवत पळायला लागलेले आहेत, वाकडे तिकडी रस्ता. एक हात कोपराव मारता आणि देव घावला, देव घावला, दादोजीला देव घावला. कुठं गावला? इटकारामध्ये. कसा आहे तो? मोठ्या पोटाचा आणि वाकड्या सोंडाचा, सुपासारख्या कानाचा. देव घावला, देव घावला. कसला आहे तो? शिवाजी राजे
त्या पंदे गवतातून वाकडी तिकडी वाट पडलेली काही दगड काही इटकार याच्यातून उड्या मारत मारत जिथं यांच्या रावट्या तंबू होते तिकडे निघालेले आहेत आणि मधीच आरुळी देत आहे मोठा 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 काय मोठा आकार त्याचा फार मोठा आकार त्याचा फार मोठा बसायला आहे कट्टा बेंबाट लय मोठं डोळं बी लय मोठं आणि असा देव कुणाला घावला दादोजीला देव घावला आऊसाहेब घामाघूम झालेला शोभा उठा 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 आया बाया बसलेल्या होत्या काय देवगावला हात वाकडा केला आणि सोंड दाखवली कानापाशी हात हलवले आणि सुपासारखे कान सांगितले एकच दात दाखवला जिजाबाई उठल्या शिवाजी राजे पुढे पळायला लागलेले आहेत जिजाऊ साहेब पाठोपाठ आहेत एवढ्या दादोजीने गणेशाची मूर्ती स्वच्छ करून ठेवली होती जिजाऊ साहेबांनी नमस्कार केला आणि सांगितलं दादोजी हे श्रीचं दर्शन घडलं शुभयोग आहे मंदिर बांधा आऊसाहेब अजून वाड्याची जागा नक्की झाली नाही तर मंदिर कुठं बांधायचं जिथे आपण वाडा बांधणार आहात त्याच्या शेजारीच प्रथमतः मंदिर बांधा आणि हे जिजाऊ साहेबांनी मंदिर बांधलं गणेशाची स्थापना केली त्यालाच कसब्यातला गणपती म्हणतात आणि वाड्याला पाया खोदला गेला वेगवेगळ्या परिसरातून कारागिरी येऊ लागले सुतार आले गौंडी आले वढार आले बेलदार आले वाड्याचं बांधकाम सुरू झालं आणि इकडं शिवाजी राजे आपल्या सौंगड्याबरोबर खेळू लागले आणि सौंगड्याबरोबर खेळत असताना सौंगड्याशी खेळू लागला सौंगड्याशी खेळू लागला भिलरामुसी होते जोडीला दोन फळ्या करून खेळती दोन फळ्या करून खेळती सरसी मराठ्याची माझ्या राजाची शाहीर देशमुख इथे रंगाला